हा नाश्ता बनवण्यासाठी ना मी थोडंसं आलं जास्त घेतलेलं आहे, वाटण बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी या 6 अशा नाश्ता किती बनवायचा ना त्यानुसार वाटण पण वाढवायचं आहे. आणि या लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे आणि 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे. इथं 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहे. आता हे ना पाणी न घालता वाटून काढायचं आहे. आता हे असं वाटून झालेलं आहे. आता कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची आणि त्याच्यात 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता या पाण्याला आहे ना थोडीशी उकळी फुटून द्यायची आहे, पण त्याआधी पाण्यात आपल्याला काही साहित्य टाकायचे आहे. आता ना चांगली उकळी आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याच्यामध्ये हिंग टाकते. हिंग नक्कीच टाका, आणि इतकी छान चव येते या नाश्त्याला. आता वाटण जे केलं होतं ना ते वाटण टाकायचं याच्यात. याच्यात ना हे वाटण टाकलेलं आहे. मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता काय केलेलं आहे, इथं पाण्याला उकळी आलेली आहे आणि एकदम अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. 1 मूठ थोडीशी जास्तच टाकलेली आहे. आणि कापताना ना एकदम अशी जाड अजिबात कापलेली नाही आहे, एकदम बारीक अशी कापलेली आहे. आता ती ना पाण्यामध्ये थोडा वेळ शिजून देते. आता याच्यात ना आपलं आपण जे तेल टाकतो म्हणजे स्वयंपाकासाठी जे तेल असतं ना ते टाकतोय. आता 1 चमचा मी याच्यामध्ये तेल टाकलं आहे. हे सगळं साहित्य ना आता आधी सगळं व्यवस्थित मिक्स केलं. पुन्हा एक आता पाण्याला दणदणीत अशी उकळी आणून घेतली आहे. आणि आता हे ज्या वाटीने पाणी घेतलं होतं ना त्याच वाटीने निम्म वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी पाणी घेतलं होतं ना त्याच्या निम्म वाटी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. आणि असं पटकन असं हलवायचं आहे. त्याच्या गाठी गुठ्या होऊ नये म्हणून मी चमच्याने असं हलवते. गॅस कमी केलेला आहे म्हणजे ते खाली लागल्या जात नाही. आता मी हे उलटणीने ना सगळं पीठ एका ठिकाणी केलेलं आहे, साईडला आहे ते. आणि चांगलं असं एकजीव केलेलं आहे. गॅस चालूच आहे, गॅस कमी म्हणजे पीठ ना शिजून घ्यायचं आहे तुम्ही, म्हणजे पीठ चांगलं व्यवस्थित अजून शिजलं जातं. आता ना गॅस बंद केला आणि झाकण ठेवते. वाफ घ्यायची पिठाला एक. आता हे जे कढईतलं पीठ आहे ना ते काढून घेते, त्याला वाफ बसलेली चांगली. आता हे एका ना ताटामध्ये काढून घेते. आता या पिठापासून ना 2 पद्धतीचे नाश्ते बनवते आपण. आता ना मी ह्याच कढईमध्ये तेल तापायला ठेवते. आता ह्याच कढईत नॉनस्टिकची कढई असल्यामुळे अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे. मग सगळं उलटणीच्या साह्याने सगळं पीठ काढून घेतलं. आणि मी काय केलं आहे, असा हात स्वच्छ आहे धुतलेले आहे आणि त्या हाताला तेल लावून घेतलेलं आहे. आता हा जो गोळा आहे ना पिठाचा तो थोडासा हाताला चटके सहन होईन असा झालेला आहे. आता या पिठापासून आपण 2 पद्धतीचे नाश्ते बनवतो आहे. आता थंबनेलमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं त्या पद्धतीने एक आणि एक वेगळ्या पद्धतीने. आता इथं ना मी नाश्त्याची क्वांटिटी थोडीशी कमी केलेली आहे. पण केल्यानंतर इतका चवीला छान असा नाश्ता चहासोबत खायला किंवा मग असाही छोट्या भुकेसाठी लहान मुलांच्या अगदी आवडीचा हा नाश्ता बनतो. त्यालाच हात घेऊन म्हणजे पीठ असं हाताला शिजल्यामुळं ना पीठ शिजून घेतल्यामुळं वाफ काढून घेतल्यामुळं काय होतं की पीठ हाताला चिटकत नाही. पीठ हाताला थोडंसं चिटकलं की समजायचं का आपलं पीठ चिटकत आहे. आणि पीठ शिजून का घ्यायचं तर ते पाहू पुढं. आता ना 2 पद्धतीचे नाश्ते बनवायचे म्हणून मी काय केलं आहे, याचे 2 गोळे बनवून घेतलेले आहे. आता मी काय केलं आहे, पोळपाटाला ना आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ना ते आता लाटून घ्यायचं आहे.
आता काय केलं आहे, पोळपाटाला थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि हा एक जे उंडा 2 उंडे केलते ना, तो उंडा मी असा लाटून घेते. आता न उचलता असा तो लाटून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने. असा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असा लाटून घेतलेला आहे. आता काय केलं आहे, काठाचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याने असं हे कट केलेलं आहे. हे बघा, आणि हे साईड पुन्हा आपण हे आता हे उलटणीने असं काढून घ्यायचं. नाही निघालं, चिटकलं समजा, हे असं. आता तेल तापलेलं आहे आणि कढईत टाकून घ्यायचं. आता हे बघा, अशा टम्म असा हा आपला नाश्ता फुटलेला आहे. आता यांना छान अशा तळून घेते. आता हे बघा, अशा एकदम लाल तळून घ्यायचे आहे आणि तेलने तळून घ्यायचे व्यवस्थित. एकदम खुसखुशीत कडक, आता एकदम कडक मस्त असं चहासोबत खायला. आता ना मी पुन्हा अजून एक पद्धती आहे नाश्ता बनवण्याची. आता मी पुन्हा काय केलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे पोळपाटाला आणि आता ना मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. न उचलताच आपण आधी जशी पोळी लाटली ना तशी न उचलताच लाटायची आहे. आता हा जो नाश्ता बनवतोय ना, तो 2 ते 3 दिवस सहज टिकतो आणि डब्यामध्ये ठेवला ना, हवाबंद डब्यात, तर तो एकदम खुसखुशीत असा असतो. आता उलटणीने असं काढून घ्यायचं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं. आता ह्या ज्या कडा आहे ना, त्या अशा थापून घ्यायच्या व्यवस्थित. जिथं असं तुटलं गेलं ना, त्या हाताने दाबून घेतलं. मी इथं ना हा पॅन तापायला ठेवला आणि त्याच्यात थोडंसं असं तेल टाकते, 1-2 थेंब. आता हे मी ना उचलताना पण उलटणीच असं उचललं आहे आणि ज्याला तेलकट आवडत नाही ना, त्यांच्यासाठी हा एकदम 1-2 थेंब तेलामध्ये हा नाश्ता होतो. आता हे दोन्ही साईडनी ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता या ना एका साईडने व्यवस्थित असं तव्याला अजिबात चिटकलेली पण नाही आहे आणि एका साईडने व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता तळून नाश्ता केला ना, हे बघा आवाज येतो आहे. म्हणून इतका चविष्ट आणि खुसखुशीत मस्त साहित्यात केला आपण, इतका चवीला छान असा नाश्ता झाला. एकदा नक्की बनवून बघा. हे बघा, आवाजावरूनच कळतो का किती छान नाश्ता झालेला आहे. चहासोबत किंवा मग असं, आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे ना, तर असा नाश्ता एकदा नक्कीच बनवून खा. आता हे ना भाजलेलं आहे, हळूहळू इतकं मस्त दिसतंय ना, हळूहळू फुगायला पण लागलेलं आहे. एकदा नक्की बनवून बघा. 2 पद्धतीचे नाश्ते. हो, इतकं असं खुसखुशीत असा हात लावला ना तर खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत असं आणि टम्मा असं फुगतं पण आहे, असं दाबलं कडानी का. अशा पद्धतीने आपले दोन्हीही नाश्ते, 2 पद्धतीचे नाश्ते बनवून झालेले आहे.